नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो एका लिपस्टिकचा रिव्ह्यू असणार आहे. तर ही जी लिपस्टिक आहे ती सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. म्हणजे तुम्ही यूट्यूब बघा, इंस्टाग्राम बघा, सगळे इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते या लिपस्टिकचं प्रमोशन करत आहेत. तर मी सुद्धा विचार केला की आजच्या व्हिडिओमध्ये ही लिपस्टिक मी ऑर्डर करते आणि मी त्याबद्दलचं माझं प्रामाणिक मत तुमच्यासोबत शेअर करते. पण हा व्हिडिओ जो आहे तो अगदी नॉन स्पॉन्सर्ड आहे. ब्रँडने मला काहीही पैसे दिलेले नाही आहे त्याचं प्रमोशन करण्यासाठी. ही लिपस्टिक मी स्वतःच्या पैशांनी ऑर्डर केली आहे आणि त्याबद्दलचं मी प्रामाणिक मत आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. पण त्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माझी लाईफस्टाईल आणि ऑनलाईन शॉपिंगचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, मग त्यात साड्या असतील, ज्वेलरी असेल किंवा मेकअपचे प्रोडक्ट असतील, याबद्दलचे रिव्ह्यूज शेअर करत असते. तर तुम्हाला सुद्धा असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण लिपस्टिक पाहणार आहोत त्याचा ब्रँड जो आहे तो स्टेज 929 लिप्स डोंट लाय लिक्विड लिपस्टिक असं हे याचं पॅकेजिंग आहे. स्टेज 929 लिप्स डोंट लाय लिक्विड लिपस्टिक. तर मी जे आहेत ते माझ्यासाठी हे 2 शेड्स ऑर्डर केलेले आहेत. तर त्यातला जो हा पहिला शेड जो आहे तो 09 कँडी क्रश्ड असं हा शेडचं नाव आहे. अगदी न्यूड टाईपचा असा लाईट पिंक कलर, पिंक आणि ब्राऊन असं कलरचं मिक्स म्हणता येईल असा हा कलर आहे. याचं पॅकेजिंग तर तुम्ही हे बघितलं. आता हे आहे ती ही बॉटल आहे. या बॉटलमध्ये तुम्हाला जवळपास एक 4 ml प्रोडक्ट मिळतं आणि लिक्विड लिपस्टिक आहे. मी तुम्हाला ह्याचा स्ट्रोक दाखवणार आहे की एक स्वॅचेस कसा येतो ह्या कलरचा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. तुम्ही बघू शकता हा असा लिपस्टिकचा कलर आहे. कॅमेऱ्यामधून बहुतेक थोडंसं वेगळं दिसत असेल तुम्हाला, पण मी शेडचा एक जनरली तुम्हाला अंदाज देऊ शकते की असा पिंक आणि ब्राऊन असा मिक्स कलर असणार आहे. हा न्यूड कॅटेगरीमध्ये जातो हा कलर. फार सुंदर दिसतो. डेली यूजला तुम्ही यूज करू शकता हा कलर. तर कलर शेडचं जे नाव आहे ते 09 कँडी क्रश्ड. ओके, हा झाला एक पहिला कलर. जो मी आता लिप्सवर लावलेला आहे तो सुद्धा हाच सेमच कलर आहे. ही सेम लिपस्टिक मी आता माझ्या लिप्सवर अप्लाय केलेली आहे. आणि आता आपण यातला दुसरा कलर जो मी ऑर्डर केला आहे तो आपण बघूयात. त्या कलरचं जे शेड आहे तो आहे 10. याचं नाव आहे चेरी ऑन टॉप. 10 चेरी ऑन टॉप. तर बघू शकता याचं पण फार सुंदर असं हे पॅकेजिंग आहे. हा फार सुंदर असा ब्लड रेड कलर आहे. म्हणजे जो मी याच्या आधी जो दाखवला तो असा न्यूड कॅटेगरीमध्ये जातो. पिंक प्लस ब्राऊन असं कॉम्बिनेशन म्हणता येईल. तो डेली वेअरसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता. पण हा चेरी ऑन टॉप हा जो कलर आहे तो थोडासा पार्टी वेअर, फंक्शन अशा टाईपचा आहे. थोडासा डार्क शेड आहे. त्यामुळं मला नाही वाटत की डेली यूजसाठी हा वापरता येईल. पण नक्की काही सणावाराला, कार्यक्रमाला तुम्ही छानशी साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर हा शेड नक्की फार छान दिसेल. तुम्ही बघू शकता ही अशी याची लिपस्टिक आणि मी ह्याचा स्वॅच दाखवते तुम्हाला. सी, हा असा ब्लड रेड कलर, एकदम असा रेड कलर जो आहे तो, हा जो कलर आहे तो साड्यांवर, तुम्ही ट्रेडिशनल साड्या घातल्या किंवा कोणतीही फॅन्सी साडी असेल, आपल्या इंडियन स्किन टोनला हे 2 कलर अतिशय सुंदर दिसतात. फार सुंदर आणि उठून दिसतात. तर स्पेसिफिकली ही माझ्यासाठी मी हे 2 शेड मागवले आहेत, कँडी क्रश्ड आणि चेरी ऑन टॉप. तुम्ही परत एकदा बघू शकता. एक लाईट पिंक ब्राउनिश असा कलर आहे आणि एक पूर्ण ब्लड रेड असा कलर आहे. तर असे हे 2 कलर. आणि याबद्दलचं माझं मत विचारसाल तर एकदम अशी स्मूथ अप्लाय केल्यानंतर लिपस्टिक दिसते. अगदी पावडरी फिनिश जे आहे ते लिप्सवर तुमच्या दिसतं. म्हणजे जनरली बाकीच्या लिक्विड लिपस्टिक आपण अप्लाय केल्यानंतर ओठांमध्ये जे असतात त्या छोट्या छोट्याशा अशा बारीक लाईन्स असतात त्या विजिबल होतात. पण या लिक्विड लिपस्टिकने अजिबात तुम्हाला तसं वाटणार नाही. स्मूथ पावडरी मॅट असं फिनिशिंग तुम्हाला भेटणार आहे ही लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर. दुसरी गोष्ट, ही लिपस्टिक जी आहे ती खूप लॉंग स्टे आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे. आता ट्रान्सफर प्रूफ याचा अर्थ काय झाला तर आता लिपस्टिक थोडा वेळ तुम्ही लावायची तुमच्या ओठांना लावल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं तिला टाइम द्या सेट होण्यासाठी. आणि ती सेट झाल्यानंतर तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये अगदी खूप हलकंसं असं लिपस्टिक जी आहे ती माझ्या हातावर आलेली आहे. खूपच हलकी अशी लिपस्टिक आलेली आहे.
तर ट्रान्सफर होत नाहीये लिपस्टिक अजिबात जास्त. पहिल्या टचमध्ये एकदा ती झाली आहे, पण नंतर ती ट्रान्सफर होणार नाही. तर लिपस्टिक जी आहे ती छान अशी ट्रान्सफर प्रूफ आहे, लॉंग स्टे आहे. एक जनरली 7 ते 8 तास आरामात माझ्या ओठांवर ही लिपस्टिक राहिली आहे. आता हे डिपेंड करतं की तुम्ही खाण्याचं प्रमाण वगैरे तुमचं किती आहे, तुम्ही खूप काही वस्तू वेगवेगळ्या खाताय किंवा पाणी वगैरे पिताय, तर कदाचित ती थोडीफार कमी होऊ शकते. पण बाकीच्या लिक्विड बुलेट लिपस्टिक जी असते त्या लिपस्टिकच्या मानाने ह्याचं प्रमाण जे आहे ट्रान्सफर होण्याचं ते खूपच कमी आहे आणि लॉंग लास्टिंग लिपस्टिक. आता बोलूयात की ही लिपस्टिकची प्राइस काय आहे. तर मध्ये सेल चालू होता, तर तेव्हा मी त्यांच्या या वेबसाईटवरून या 2 लिक्विड लिपस्टिक ऑर्डर केल्या होत्या. तर मला तेव्हा त्या 399 रुपयाला लिपस्टिक बसल्या होत्या. म्हणजे 400 रुपये तुम्ही पकडा, 400 रुपयेमध्ये 2 लिपस्टिक आल्या होत्या. तर मला म्हणजे प्राइसच्या मानाने त्याची क्वालिटी जी आहे ती खूपच छान वाटली. म्हणजे 400 रुपये म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेटली पकडा की 200 रुपयाला मला एक लिपस्टिक बसली आहे. तर 200 रुपयाच्या मानाने एक लिपस्टिक येणं आणि त्याची अशी ही क्वालिटी असणं ती फारच अमेझिंग आहे. याच्यामध्ये ही मी जी ऑर्डर केली आहे त्यात लिक्विड लिपस्टिक ऑर्डर केली आहे. याच्यामध्येच तुम्ही बुलेट लिपस्टिक सुद्धा ट्राय करू शकता. याच्यात 3 कलरवाली ट्राय इन वन असं काहीतरी नाव आहे, मला एक्झॅक्टली नाव लक्षात नाही आहे, पण ती बुलेट लिपस्टिक आहे. त्याच्यामध्ये एकाच तुम्हाला लिपस्टिकमध्ये 3 शेड्स मिळतील, तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. पण मी माझ्यासाठी स्पेसिफिकली लिक्विड लिपस्टिक ऑर्डर केली आहे, कारण ही लॉंग लास्टिंग असते. कोणतीही लिक्विड लिपस्टिक जी असते ती लॉंग लास्टिंग असते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला दिवसभर कुठे कार्यक्रमासाठी जायचं असतं आणि टचअप करायला वेगवेगळा वेळ नसतो, तर तुम्ही ही लिक्विड लिपस्टिक जी आहे ती यूज करू शकता. आता आपण पाहणार आहोत की 2 टिप्स ज्या लिक्विड लिपस्टिक जर तुम्ही यूज करत असतील तर तेव्हा काय लक्षात ठेवायच्या, जेणेकरून छान अशी लिपस्टिक तुमच्या ओठांवर सेट होईल. तर त्या टिप्स अशा आहेत की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की जेव्हा आपण लिक्विड लिपस्टिक ओठांवर अप्लाय करतो तेव्हा जे ओठ आहेत ते ड्राय होतात. तर याचं कारण असं आहे की लिक्विड लिपस्टिक आपण बऱ्याच म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये ती ओठांवर अप्लाय जर केली तर ओठ आपले ड्राय होतात. तर ते करण्यासाठी नेहमी लिपस्टिक अप्लाय करण्याच्या आधी, स्पेशली लिक्विड लिपस्टिक अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये जे एक्सेस प्रोडक्ट निघतंय म्हणजे जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते सगळं तुम्ही आधी साईडला काढून घ्या. या बाटलीमध्ये सगळं प्रोडक्ट साईडला काढा आणि नंतर जो राहिलेला प्रोडक्ट आहे या ब्रशवर तो प्रोडक्टने तुम्ही स्ट्रोक द्या तुमच्या लिप्सला. म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची जर ही हायली, आता या ब्रँडबद्दल बोलसाल तर हा ब्रँड जो आहे तो ह्याच्या लिपस्टिक ज्या आहेत खूप हायली पिगमेंटेड आहेत. हायली पिगमेंटेड याचा अर्थ काय झाला की तुम्ही एकदाच ब्रश फिरवला, एकच स्ट्रोक मारला आणि एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला अगदी जसा हवा आहे तसा तो कलर तुम्हाला दिसला. त्याला डबल कोट करायची गरज पडत नाही. तर याचा अर्थ असा झाला की ही हायली पिगमेंटेड लिपस्टिक आहे. तर नेहमी लिपस्टिक यूज करताना जे आहे ते एक्सेस प्रोडक्ट काढायचं आणि मग लिपस्टिक लिप्सवर अप्लाय करायची. आणि ही बेस्ट चॉईस आहे, माझी रिकमेंडेशन असेल तुमच्यासाठी की तुम्ही नक्की परचेस करा. हायली पिगमेंटेड आहे, स्मूथ आहे, मॅट आहे आणि छान फिनिशिंग आहे. आता दुसरी गोष्ट की लिक्विड लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर बऱ्याच जणांची टेंडन्सी असते की ओठांवर लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर वरचा आणि खालचा ओठ दाबायचा एकमेकांवर, आपण असं करतो. तर हे लिक्विड लिपस्टिकच्या केसमध्ये इमिजिएटली लावल्यानंतर तरी लगेच करायचं नाही. याने काय होतं की ती लिपस्टिक जी आहे ती सेट होत नाही. सेट होण्याच्या आधीच आपण जे आहे ते त्याच्यावर प्रेशर दिल्याने ती खूप चिपचिप टाईपची दिसते. म्हणजे लुक जो आहे ओठांचा तो तेवढा मॅट किंवा स्मूथ फिनिशिंग दिसत नाही. तर त्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर 2 मिनिटं थांबा, ती छानशी सेट होऊ द्या आणि ती सेट झाल्यानंतर मग तुम्ही टॅपिंग करू शकता. तर ही झाली दुसरी टिप. फायनल रिव्ह्यू हाच असणार आहे माझ्याकडून. मस्ट बाय प्रोडक्ट आहे, खूप छान आहे लिपस्टिक, तुम्ही ऑर्डर करू शकता. आत्ता सेलमध्ये कदाचित ही 499ला 2 प्रोडक्ट झालेत, म्हणजे 500 रुपयाला 2 लिपस्टिक बसतील. मी घेतलं होतं काही दिवसांपूर्वी तेव्हा 400 रुपयाला होते. कदाचित ही प्राईस अजून वाढतच जाईल, पण प्राईसच्या मानाने प्रोडक्ट अमेझिंग आहे. लिपस्टिक हायली पिगमेंटेड आहे, स्मूथ फिनिशिंग आहे, मॅट फिनिशिंग आहे आणि लॉंग लास्टिंग आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे. बऱ्याच गोष्टी आहेत आणि सुपर अफोर्डेबल आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी छान अशी लिपस्टिक तुम्हाला मिळते, तर मी सांगेल नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. याचे वेगवेगळे शेड्स आहेत, म्हणजे न्यूड, पिंक, रेड, वाईन अशा कॅटेगरीमध्ये पण प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा असा शेड आहे.
सगळे शेड्स आणि कोणते कॅटेगरीज आहेत कलरच्या त्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील. मी एक इमेज अटॅच करेल, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मी या ब्रँडची त्यांच्या वेबसाईटची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन ती लिपस्टिक परचेस करू शकता. चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.